सामनाची जी बातमी लागली त्या बातमीमध्ये तुमच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आढळतो आणि खरं तर वामन म्हात्रे यांच्यावर सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत आणि त्यांना सांगितलं की मिंदे गटाचे वामन म्हात्रे त्यांचा सहभाग असू शकतो असं तसं. आता ही बातमीत सामनाची बातमी आहे, त्यात तुमचं नाव आहे. मला असं विचारायचं आहे की वामन म्हात्रे यांचा हस्तक्षेप आहे का? तुमचं काय? नाही, मी तुम्हाला पहिल्यांदाच काय सांगितलं की सामनाने ही चुकीच्या पद्धतीने बातमी दिलेली आहे. आमचा कुठल्याही राजकीय नेत्यांवर आक्षेप 100% नाहीये. सामनाने काय केलं, सामनाने त्यांच्या भाषेत पॉलिटिसाइज केलं ते. त्याच्यामुळे माझा सामनाशी संबंध काहीच नाहीये. नंबर 2, मी सामनाने त्याच्यामध्ये जे बाकीचे डिटेलिंग दिलेले आहेत ना, ते मी जे अँटी करप्शनला पत्र दिलं त्याच्यावरनं काढून दिलेले डिटेल्स आहेत. परंतु याच्यामध्ये हे मिंदे गटाचे लोक, हे गटाचे लोक, या सामनाला महाविकास आघाडीच्या लोकांना बोलण्याचा अधिकारच नाहीये. कारण काय माहितीये का, ही तक्रारच माझी 2021ची आहे की ज्या कालावधीमध्ये मी तक्रार केली त्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं राज्यामध्ये आणि त्यांनी 1.5 वर्ष ती तक्रार अधिकाऱ्यांनी दाबून ठेवली. आणि ज्यावेळेला हे सरकार, नवीन सरकार आलं, आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेला या सरकारने ही तक्रार खाली पाठवली, करॉस्पॉन्डन्स खाली पाठवला. याचा अर्थ सामना शिवसेनेचं नखपुत्र आहे, त्यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही. पण महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये झालेल्या तक्रारीला सामनामध्ये लिहायचा काय अधिकार आहे की मिंदेंचे लोकांनी केलंय, हे पॉलिटिसाइज त्यांनी केलं. आम्हाला पॉलिटिसाइज आम्हाला ते पॉलिटिसाइज करायचं नाहीये. आणि खरं तर कोरोना कालावधीमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं की वामन म्हात्रे यांनी अतिशय चांगलं काम केलं, लोकांना अन्नदान केलं, मोठ्या गोष्टी केल्या, कोविड सेंटर चालू केलं, आमच्या आमदार साहेबांनी काम केलं, खासदार साहेबांनी काम केलं, बीजेपीच्या गटनेत्यांनी काम केलं, बीजेपीच्या नगरसेवकांनी काम केलं, शिवसेनेच्या नगरसेवकांनी, सगळ्यांनी चांगलं काम केलं. अधिकारीच फील्डवर नव्हते. अधिकारी चांगलं तुम्ही तुम्हाला म्हणजे काही अधिकाऱ्यांच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की 8 वाजता घरी जायचे आणि काय काय प्रकार करायचे, कसे चालायचे, हे काय तुम्हाला वेगळी गोष्ट सांगायला नको. त्यामुळं हे पॉलिटिसाइज सामना करते, त्याला मी त्या गोष्टीला मान्यच करणार नाही. सामनामध्ये ही पॉलिटिसाइज केलेली बातमी दिली आहे ना, त्याच्या पॉलिटिसाइज जे कॉलम आहेत त्याच्याशी मी सहमत नाही. बरं, तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली. तर सामनामध्ये जी बातमी आज आली होती त्यामध्ये संभाजी शिंदे यांच्या नावाचा उल्लेख होता आणि वामन म्हात्रे यांच्या दबावाने कुठेतरी हे कामं झाले असं त्यात स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे तो प्रश्न आपण त्यांना विचारला. खरं तर आणखी एक प्रश्न महत्वाचा आहे. शहरामध्ये महानगर गॅसनी एक मोठं गोडबंगाल केलंय का? कारण रस्ते जर आपण बघितले तर वेळोवेळी आपण जर आता जात असतो रस्त्याने तर आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा बाजूने कुठे रस्ते खोदलेले दिसतात किंवा आधी खोदलेले होते त्याच्यावर प्लॅस्टर झालेले आणि आता पावसामुळे पुन्हा इथे त्या ठिकाणी खड्डे झालेले. हे सगळं काय? कारण महानगरने कोट्यवधी रुपये नगरपालिकेला दिले तरी रस्त्यांची दुरावस्था का? तुम्हाला मी सांगतो, अतिशय चांगला प्रश्न विचारला. हा अतिशय मुद्दा मी गेल्या 2-3 दिवसापासून घेतोय. महानगर गॅसने गेल्या 3 वर्षामध्ये नगरपालिकेला 12 कोटी रुपये भरलेले आहेत या रस्त्यातले गावातले रस्ते खोदण्यासाठी. 12 कोटी रुपयांमध्ये अपेक्षित काय, नगरपालिकेने ज्या एरियामध्ये हे रस्ते खोदले जातील तिथल्या रस्त्यांचं महानगरचं गॅस पूर्ण झाल्याच्या नंतर ते साधारण ते रस्ते दुरुस्ती करावे त्या पैशातनं, ही अशा अपेक्षा असते. या लोकांनी काय केलं, ते 12 कोटी रुपये घेतले, जनरल अकाउंटला टाकले, जनरल अकाउंट मधून दुसरी बिलं दिली. दुसरी बिलं दिल्याच्या नंतर आता यांच्याकडे पैसे शिल्लक राहिले नाही. आता काय झालाय प्रकार, आता महानगर गॅसने अख्खं गाव खोदून ठेवलंय समजा 12 कोटीमध्ये. आता नवीन कामं करायची तर यांच्याकडे पैसेच नाहीयेत. बरं, हे काय करतात, आता माझ्या प्रभागामध्ये साधारणपणे 2.1 किलोमीटरचे रस्ते यांनी खोदले, म्हणजे 2.7 करोड रुपीज, 2.7 कोटी रुपये, 2,70,00,000 रुपये महानगरनी माझ्या प्रभागातल्या खड्ड्यांच्या बदल्यामध्ये नगरपालिकेला भरले. आता नगरपालिकेने काय केलं, एक नवीन टेंडर काढलं 10 लाख रुपयांचं. माझ्याकडे 2.1 किलोमीटरचे रस्ते खोदलेत. आता नगरपालिकेने टेंडर काढलं, त्याच्यामध्ये 300 मीटरच काम रिपेअरिंग होऊ शकतं एवढं टेंडर काढलं. हा किती मूर्खपणा आहे. खरं तर यांनी काय करायला पाहिजे होतं की जर गावामध्ये 9 किलोमीटरचे रस्ते खोदले तर 9 किलोमीटरचं एकच टेंडर काढा किंवा प्रभाग वाईज टेंडर काढा, 2.1 किलोमीटरचं काम एक काढा. आणि मी फेब्रुवारीमध्ये पत्र दिलं, मी काल एका चॅनलला ते पत्र पण मला दाखवलं. मी फेब्रुवारीमध्ये पत्र दिलंय की आता महानगर गॅसने खोदायचं काम चालू केलेलं आहे, साधारणपणे मार्च पर्यंत त्यांचं काम पूर्ण होईल. तुम्ही एप्रिल मे मध्ये पावसापूर्वी हे रस्ते खड्डे भरा. त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, चालढकल केली, करतो बघतो असं सांगून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आज सुद्धा माझ्या वॉर्डातल्या 10 लाख रुपयांच्या कामांना अद्याप वर्कआउट आता काल परवा दिली असं मी ऐकलंय. त्याच्यामध्ये काम किती होणार आहे, फक्त 20%. म्हणजे हे पैसे काय केले यांनी, दुसरी बिलं देण्यासाठी, खोटी बिलं, मी तुम्हाला सांगितलं ना 10-10 लाखांची, ही खोटी बिलं देण्यासाठी हे पैसे वापरले असा माझा दावा आहे. आणि तुम्हाला दुसरा एक फ्रॉड सांगतो, गेल्या 3 वर्षामध्ये एक महत्वपूर्ण फ्रॉड असं झालाय की नगरपालिकेच्या कुठल्याही बिलातनं सिक्युरिटी डिपॉझिट नावाचा एक आयटम कट केला जातो 7%, आणि असे 10% पैसे त्या ठिकाणी कट करून ते बाजूला ठेवले जातात. 6 महिने त्या कॉन्ट्रॅक्टरला ते पैसे दिले जातात आणि सिक्युरिटी डिपॉझिट एक वेगळं अकाउंट असतं, त्या अकाउंटमधनं ते पैसे दुसऱ्या अकाउंटला फिरवता येत नाहीत. ह्यांनी काय केलं, कोरोना कालावधीमध्ये त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये या अकाउंटमधून 12 कोटी रुपये जनरल अकाउंटला फिरून त्याची बिलं निघून टाकली. म्हणजे आता
त्या ठेकेदारांनी ते एसडीचे पैसे क्लेम केलेत, यांच्याकडे त्याला द्यायला पैसे नाही. उद्या जर तो कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाने सांगितलं की व्याजासकटे पैसे द्या, तर हे व्याज सरकारी अधिकाऱ्यांच्या खिशाने द्यायला पाहिजे, कारण ते पैसे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी वापरण्याचा अधिकारच नव्हता. राज्य शासनाच्या याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा झाल्यात की ठेकेदारांनी क्लेम केलेला आहे आणि ठेकेदारांनी क्लेम केल्यानंतर तो कोर्टाने ऍक्सेप्ट केला की तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला 1 वर्षात पूर्ण द्यायला पाहिजे. आज 4 वर्ष झालं तुम्हाला डिपॉझिट नाही मिळतं, 3 वर्षाचं व्याज नगरपालिकेने त्याला द्यावं. बरोबर. असं व्याज देणार कोण आता? कारण याच्यामध्ये मुख्य अधिकारी उद्या इलेक्शन झाले तर तुमची बॉडी येणार आणि बॉडीच्या वेळेस हे काही झालेलंच नव्हतं, मग तुम्ही याला बॉडीचा नाही संबंध, या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फिरवले हे जे एसडीचे पैसे. उद्या समजा इलेक्शन झालं आणि बॉडी आणि हा मुद्दा मांडणार ना की हे पैसे यांच्या पगारात वसूल करा. दुसरे तुम्हाला सांगतो, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमचं बदलापूर नगरपालिकेचा तो विषय कोण घेत नाही होता. आणि अंडरग्राऊंड नगरपालिकेचं टेंडर संपून 300 कोटीपेक्षा जास्त अमाऊंट त्याला केली. तो कॉन्ट्रॅक्टर नगरपालिकेच्या विरोधात कोर्टात गेलाय आणि त्यांनी 40 कोटी रुपये नगरपालिकेकडे एक्स्ट्रा क्लेम केले. त्याचं आर्बिट्रेशन झालं, हायकोर्टाने एक आर्बिट्रेटर त्या ठिकाणी नेमला आणि तो आर्बिट्रेटर नेमून त्यांची आता सेटलमेंट चालू आहे की नगरपालिकेने किती पैसे द्यावे. म्हणजे त्याच्यामध्ये 20 कोटी रुपये जरी नगरपालिकेला भरायला आले तरी सुद्धा हे 20 कोटी रुपये कुणाच्या खिशातून आहेत. बरं, अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रोजेक्ट संपलेला आहे, त्याचं कम्प्लिशन झालंय. त्यांनी नंतर नगरपालिकेविरोधात दावा दाखल केला आणि हायकोर्टामध्ये गेला. नगरपालिकेने प्रॉपर डॉक्युमेंट न दिल्यामुळे हायकोर्टाने त्याच्यावर आर्बिट्रेटर नेमला जो त्या टेंडर क्लॉजमध्ये होता. प्रॉपर पेपर्स नाही दिले की त्या कॉन्ट्रॅक्टरनी डिले केलं किंवा कॉन्ट्रॅक्टरनी एसडी म्हणजे काम प्रॉपर केलं नाही, याचं काय डिले दिलं नाही. आज नगरपालिकेला 20 कोटीचा भूदंड पडणार आहे. पुढच्या काही दिवसामध्ये ना ती ऑर्डर जर निघाली तर हे 20 कोटी रुपये नगरपालिकेला द्यायला नगरपालिकेच्या अकाउंट 20 लाख रुपये येण्याची परिस्थिती आहे. एमएवाडीचा हप्ता 8 कोटीचा तो भरायला पैसे येण्याची परिस्थिती आहे. ह्या 3 वर्षामध्ये प्रशासकीय राजवट हा या नगरपालिकेसाठी लागलेला फार मोठा धब्बा आहे आणि या अधिकाऱ्यांनी खुल्ला हायदोस घातलाय, नंगा नाच केलाय नगरपालिकेमध्ये, असा माझा त्या ठिकाणी दावा आहे. हे शहर अतिशय सुशिक्षित लोकांचं शहर आहे, अतिशय सदन चांगल्या लोकांचं शहर आहे आणि ही नगरपालिका गेले 25 वर्ष महाराष्ट्रातली अग्रगण्य नगरपालिका म्हणून या नगरपालिकेला काउंट केलं जातं. आर्थिकदृष्ट्या फायनान्शियली स्ट्रॉंग अशी नगरपालिका काउंट केली जाते. आज नगरपालिकेचा आर्थिक हे ताळेबंद तुम्ही घ्या. मी 15 ऑगस्टला आता एक नगरपालिकेची श्वेतपत्रिका काढणार आहे की गेल्या 3 वर्षामध्ये या नगरपालिकेचं उत्पन्न, आलेले पैसे, नगरपालिकेकडे असणारी आर्थिक बचत आणि नगरपालिकेने 3 वर्षामध्ये केलेला खर्च आणि आज नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती काय याचा एक व्हाईट पेपर मी आता 15 ऑगस्टला पब्लिश त्या ठिकाणी करणार. खरं तर ही मुलाखत विस्तृत झाली कारण या विस्तृत मुलाखतीमध्ये आपण अनेक मुद्द्यांना हात घातला. खरं तर कोविड काळ असेल किंवा मग त्याच्यानंतरचे काही घोटाळे असतील, ह्या सगळ्या घोटाळ्यांवरती संभाजी शिंदे भरभरून बोलले, पण त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता की प्रशासकीय राजवट. या प्रशासकीय राजवटीमध्ये जो हैदोस या अधिकाऱ्यांनी घातला तो खरं तर शब्दात मांडणं कठीण आहे, कारण कोट्यवधी रुपयांचा यामध्ये कुठेतरी गोड बंगाल झाला असा दावाच आता संभाजी शिंदे यांनी केलेला आहे. आणि मी कागद पण तुम्हाला दाखवले, तुम्हाला मी येताना एक फाईल दाखवली, एक सॅम्पल लिटमस टेस्ट म्हणतात ना, ते आपण नागरिकांना फाईल पण मी या ठिकाणी दाखवू शकतो. तुम्हाला एक मी लिटमस टेस्ट त्याची दाखवलेली आहे, हे करून त्याची एक लिटमस टेस्ट तुम्हाला तो त्याची वर्क ऑर्डर आहे ना, ती वर्क ऑर्डर तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो. म्हणजे खोटे दाखले दाखवून कशा पद्धतीने बिलं उकळली जातात आणि मग हे अधिकारी त्यांना हा एक याची लिटमस टेस्ट आहे. त्या कामाचा जर उल्लेख केला तर ही एक लिटमस टेस्ट आहे आणि माझ्याकडे एक पुरावा एक पत्रकारांना द्यायला सफिशियंट आहे. बाकीचे सगळे पुरावे आहेत ना, हे सगळे पुरावे मी त्या कमिटीकडे सादर केले. खरं तर हे सगळे पुरावे हेच सांगतात की कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला आणि कशा पद्धतीने या ठिकाणी अजूनही भ्रष्टाचार होतोय, कारण प्रशासकीय राजवट अजून संपलेली नाही. अछूट आणि बेछूटपणे हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय, कारण शिंदेंनी त्याच्यावरती भरभरून त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने ठरवतात, जागेवर जाऊन पाहणी करायची नाही, कितीचं बांधकाम आहे, कसं बांधकाम आहे, याची कोणतीही शहानिशा करायची नाही. बेछूटपणे ठेकेदारांवरती एवढा विश्वास ठेवायचा, अतिविश्वास ठेवायचा आणि त्यातून मग हे सगळं घडून आणायचं. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी राज्य सरकारला पण विनंती करतो की या बाबतीमध्ये तातडीने एसआयटी नेमा. शिंदे साहेब, शेवटचा प्रश्न असा आहे की मुख्याधिकारी असतील किंवा मग सिटी इंजिनियर असेल किंवा मग संबंधित अधिकारी असतील, यांची टक्केवारी या कामांमध्ये आहे का? मी तुम्हाला सगळं मागाशी विस्तृतपणे सांगितलेलं आहे. म्हणजे अजून सुद्धा मुख्याधिकारी योगेश गोडसे आता आहेत, प्रशासकीय राजवट त्यांच्याकडे. हे सगळं चालू आहे नगरपालिकेमध्ये, हे सगळं चालू आहे आणि हे सगळं बिनबोभाट चालू आहे. गोडसेंच्या काळात ठेकेदार आणि प्रशासन यांचं जॉईंट वेंचर आहे. योगेश गोडसेंच्या काळात हे सगळं चालू आहे. मी तुम्हाला 3 वर्ष सांगितलंय. मी मागणी कधी केली आहे? 1 एप्रिल 2020 पासून ते डायरेक्ट 31 मे 2023 पर्यंत सगळ्या कामांची सविस्तर चौकशी व्हायला पाहिजे असा माझा. आता तुमची युती आहे शिवसेना आणि बीजेपी, तुम्ही एकटेच बोलताय, बाकीचे कुठे? नाही असं नाही, बघा लक्षात ठेवा, युती वेगळा, भ्रष्टाचाराची लढाई ही पूर्ण नाही. माझा पक्ष माझ्या बरोबर आहे निश्चित, तुम्हाला सांगतो. आणि मी माझा स्वभाव पहिल्यापासून आहे, जी गोष्ट मला चुकीची वाटते ती आमच्या पक्षाला मी जाऊन सांगतो. मी देवेंद्र फडणवीसांचा चाहता, मी नरेंद्र मोदींचा चाहता. तुम्ही परवा दिवशी देवेंद्र फडणवीसांची जर इंटरव्ह्यू ऐकली असेल
अर्णब गोसावींनी घेतलेली 1.5 तासांची, तर त्यांनी सांगितलंय की भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे आपल्याला. म्हणजे चुकीचं जी कामं झालीत ना त्याच्यासाठी लढायचं आहे. तर ती लढणं अच्छा, म्हणजे माझा पक्ष माझ्याबरोबर आहे. बदलापूर शहर भ्रष्टाचार मुक्त करायचं. आणि परत काल वामन म्हात्रेंनी पण मला आम्ही जेव्हा फोनवर बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या चुकीची कामं झाली असतील त्याची 100% चौकशी व्हायला पाहिजे. आमचा अतिशय चांगला रेपो आहे. त्यांनी क्लिअर कट सांगितलं की तुझ्याकडे जे पुरावे असतील ते पुरावे तू सादर कर. तेवढं मी पुरावे देतो सगळे त्याचे. तर त्यांनी पण सांगितलं की जी चुकीची कामं झाली असतील त्यांची चुकीच्या कामांची चौकशी 100% व्हायला. बरोबर. म्हणजे एकंदरीत आता युती मिळून किंवा मग पर्सनली ते लढतायत, पण प्रश्न हा आहे की अजून सुद्धा हे सगळे घोटाळे चालूच आहेत. मुख्याधिकारी योगेश गोडसे किंवा प्रशासक योगेश गोडसे आता बसलेले आहेत खुर्चीवरती आणि अजून सुद्धा हे सगळं चाललेलं आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे. यामध्ये किती तथ्य आपण मुख्याधिकाऱ्यांशी बोलून प्रशासकांशी बोलून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. कारण फाईलच त्यांनी आपण बघितली, त्या फाईलमध्ये स्पष्ट माझी तुम्हाला विनंती आहे की मुख्याधिकाऱ्यांना तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला ना त्याला तांत्रिक प्रश्न विचारा. म्हणजे ते कसं की नगरपालिकेचं उत्पन्न किती होतं, तुम्हाला पत्रकारांना सांगावं ना. एक दिवस सेशन ठेवा. पत्रकार आणि लोकप्रतिनिधी राजकीय कार्यकर्ते ना यांच्यासाठी नगरपालिकेने एक दिवसाचं सेशन ठेवावं. आम्ही गेल्या 3 वर्षामध्ये किती चांगली कामं केली आहेत ना त्याचं सांगावं आम्हाला. आणि सगळं आर्थिक ताळेबंद द्यावा. माझं ओपन डिबेट करायचं तुमच्या सगळ्यांच्या समक्ष. माझ्या पक्षाचे सगळे नगरसेवक किंवा कार्यकर्ते यांच्या या ठिकाणी प्रशासनाची माझं ओपन डिबेट करण्याची तयारी आहे. ओपन डिबेटची तयारी आहे असं आता अशी भूमिका आता शिंदे यांनी घेतलेली. खरं तर ओपन डिबेटसाठी आपण सुद्धा आग्रहीच राहू, कारण जनतेला खरं काय ते कळलं पाहिजे. कारण हा पैसा जो आहे हा जो पैसा हा जनतेच्या खिशातला पैसा आहे. जनतेने कबाड कष्ट करून कमवलेला पैसा असतो. हा टॅक्सच्या रूपात नगरपालिकेत आपण जमा करतो, शासनाकडे जमा करतो आणि तो वर्ग होऊन परत नगरपालिकेकडे येतो आणि नगरपालिका मग तो आपल्यासाठी वापरतो. दुसरं काय होतं साहेब याच्यामध्ये, हे जे अधिकारी येतात ना, केडरचे अधिकारी, हे 3 वर्ष या गावात राहतात. तुम्ही आम्ही या गावात कायम आपण या गावाची विश्वास गावात कायमस्वरूपी राहतो. नगरपालिकेमध्ये काम कर्मचारी जो काम करतो त्याच्यामध्ये 90% नगरपालिकेचा परमनंट कर्मचारी आहे. आणि थोडेफार जे केडरचे लोक येतात त्यांना 3 वर्ष या ठिकाणी राहायचं असतं. 3 वर्षांनी ते पळतात दुसऱ्या नगरपालिकेत. त्यांना या गावाविषयी काही घेणं देणं नसतं. त्यामुळे हा 3 वर्ष नंगा नाच करायचा आणि दुसऱ्या गावात जायचं. काही रिटायर्ड झाले, एक आता रिटायर्ड झाला एक अधिकारी, तुम्हाला माहिती आहे कोण आहेत ते. त्या अधिकाऱ्यांनी जाताना तर अनेक गोष्टी सांगितल्या, ते तुम्ही ओपन सांगू शकतो. त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये काय काय करायचे ना ते ओपन त्या ठिकाणी सांगू शकतो. हे लोकांसमोर यायला पाहिजे. याच्यामध्ये आमची तळमळ जी आहे त्याच्यामुळे कारण आहे की या शहरामध्ये राहणारा माणूस प्रॉपर्टी टॅक्स भरतो, सगळे टॅक्स भरतो. त्याला बिचारा रस्त्यावरून जाताना जर तो खड्ड्यामध्ये पडला त्या महानगर गॅसच्या आणि त्याला लागलं तर नगरपालिका दवाखान्याचा खर्च देते का? नाही देते ना, त्याला स्वतःच खर्च. या गोष्टी प्राथमिक सुविधा देणं ही आमची नगरपालिकेची जबाबदारी आहे. कारण आपण टॅक्स भरतो, सुविधा सुद्धा भेटल्यास. आणि अधिकारी पगार घेतात ना त्याचा, त्यांचे लाख रुपये, 1.5-2 लाख रुपये पगार येतात. आणि मग ते पगारात तेवढं तरी पण या अधिकारी गावात राहत नाहीत. कायद्याने सगळ्या अधिकाऱ्यांना गावात राहायचं, या अधिकारी गावात राहत नाहीत. शनिवार रविवार सुट्टी, आठवड्यात 2 दिवस सरकारने सुट्टी दिली आहे. 2 दिवस सुट्टी आता निघून जातात. त्या गावामध्ये इमर्जन्सी काय झालं तर काय अधिकारी, मुख्याधिकारी असतील किंवा जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी 7 दिवस गावात राहायचा असा नियम आहे. गाव सोडायचं असेल जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यायचं असं नियम आहे. पण कोण गावात राहतो? तुम्ही आता पत्रकार एवढ्या वर्ष आहात, तुम्ही सांगा किती अधिकारी गावात राहतात? सगळे कोण पुण्याला जातो, कोण ठाण्याला जातो, कोण नाशिकला जातो, कोण कुठे जातो. ही सगळी परिस्थिती मीडियाने लोकांसमोर आणण्याची गरज. म्हणजे एकंदरीत भ्रष्टाचार मुक्त आपल्याला बदलापूर करायचं आहे, पण दुसरीकडे प्रशासकीय शिस्त असणारं सुद्धा बदलापूर आपल्याला हवं आहे आवश्यक. अशी भूमिका आता संभाजी शिंदेची आहे. खरं तर आपण वामन म्हात्रे असतील, आमदार असतील, खासदार असतील आणि मुख्याधिकारी स्वतः यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. कारण हे बाहेर आलं पाहिजे. आणि सोबतच जसं तुम्ही ओपन डिबेटचं चॅलेंज आता मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे किंवा देत आहात, हे सगळ्या गोष्टींचा आपण सुद्धा पाठपुरावा करत लवकरात लवकर आपण तुमचं ओपन डिबेट ठेवूयात. म्हणजे जनतेला आपण ठळक वार्ताच्या माध्यमातून सुद्धा एक लाईव्ह सेशन याच्यासाठी करू. येत्या 2 दिवसात करू, सोमवार किंवा मंगळवार हे सेशन तुमच्यासाठी असो. त्यात संभाजी शिंदे असतील किंवा बीजेपीचे अनेक नेते असतील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, ठाकरे गट असेल, सगळ्यांना आपण एकंदरीत संपूर्णपणे एक डिबेट ठेवूयात आणि त्या डिबेटमध्ये हे मुद्दे बाहेर येऊ देत. कारण जनतेच्या हिताचे मुद्दे आहेत आणि जनतेला हवे असणारे मुद्दे आहेत. कारण आपल्या खिशातला पैसा जातो कुठे, नेमकं पाणी मुरतं कुठे, हे जाणून घेणं महत्वाचं आहे. तुर्तास तर एवढंच, मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या काळातला किंवा दीपक पुजारी असतील यांच्या काळातला हा जो घोटाळा आहे आणि एकंदरीत सामनाने ज्या गोष्टींवरती भाष्य केलं, तो कोविड काळातील 600 कोटींचा महाघोटाळा आहे, तो वेगळा आहे किंवा एकंदरीत ही अमाऊंट एकच आहे किंवा मग कोविड काळातला आणखी कोणता भ्रष्टाचार आहे, त्यामध्ये कोण कोण सामील आहेत, नेते मंडळी होते का, अधिकारी होते का, हे सुद्धा ठळक वार्ता बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मी आदर्श तारे. ठळक वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बदलापूरच्या राजकारणाला हादरून ठेवणारी एक बातमी आज समाज माध्यमांवरती व्हायरल झाली. ती बातमी म्हणजे 600 कोटींचा महाघोटाळा जो कोविड काळातला आहे असा सामनाचा एक टायटल असलेला अग्रलेख आज प्रसिद्ध झाला. अग्रलेख नव्हे, खरं तर एक बातमीच म्हणावी, कारण या बातमीमध्ये स्पष्टपणे 600 कोटींचा महाघोटाळा, तोही कोविड काळातला,
पुजारी मुख्य अधिकारी असतानाचा हा मुद्दा होता आणि याच मुद्द्याला धरून आज आपल्यासोबत बीजेपीचे माजी नगरसेवक आणि बांधकाम सभापती संभाजी शिंदे साहेब असतील. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेमकं काय प्रकरण आहे? खरं तर संभाजी शिंदे यांनी प्रशासकीय राजवटीतील जे महाघोटाळे झालेले आहेत त्यांची चौकशी व्हावी असा एक मागणीचा थाटच घातलेला आहे. कारण बऱ्याच वर्षांपासून 3 वर्ष सलग प्रशासकीय राजवट असताना अछूटपणे बेछूटपणे या ठिकाणी ठराव होत आहेत आणि हे सगळं होत असताना आपण जर बघितलं तर कोणालाही कोणाची तमा राहिलेली नाही. कारण आज बदलापूर शहरातलं असं वातावरण आहे की कोणतीही नगरसेवक कोणतीही बॉडी अस्तित्वात नसताना या ठिकाणी बेछूटपणे असे कामं सुरू आहेत आणि याला विचारणारा वाली कोणी नाहीये. त्यामुळे हे घोटाळे होत आहेत किंवा या घोटाळ्यांचं आणखी काही कारण आहे हे सुद्धा आपण तपासून पाहूयात. परंतु आजचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे 600 कोटींचा महाघोटाळा. हा कोविड काळातला आहे किंवा संभाजी शिंदे म्हणतायत तसा आहे? आपण विचारूयात संभाजी शिंदे यांनाच. संभाजीजी काय सांगाल तुम्ही? खरं तर 600 कोटींचा महाघोटाळा तुम्ही म्हणताय, हा घोटाळा नेमका आहे तरी काय? खरं तर आजच्या या सामनाच्या बातमीमध्ये अतिरिक्त आणि चुकीच्या पद्धतीने मीठ मसाला लावून त्याच्यामध्ये त्यांनी मटेरियल टाकलेलं आहे. बेसिकली माझी जी तक्रार आहे ही महाविकास आघाडी सरकारच्या काळातली आहे आणि सामनाने ही गोष्ट, खरं तर सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे आणि सामनाने ही गोष्ट विचारात घेणं काळाची गरज होती की या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विराजमान होते. मी ऑक्टोबर 2021 मध्ये महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंध खात्याकडे एक तक्रार केली होती की बाबा बदलापूर शहरामध्ये प्रशासकीय राजवट चालू झाल्यापासून, म्हणजे साधारणपणे मे 2020 ला बदलापूर शहरामध्ये प्रशासकीय राजवट चालू झाली तेव्हापासून ते त्या जवळजवळ 14-15 महिन्यांच्या कालावधीमध्ये या नगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचे ठराव पडतात आणि पैशांची प्रचंड लूट केली जाते. ज्या नगरपालिकेकडे 31 मार्च 2020 रोजी 200 कोटी रुपये जमा होते त्या नगरपालिकेची कडे प्रचंड मोठ्या प्रमाणात लूट होते हे मी त्यावेळेला तत्कालीन सरकारच्या निदर्शनास आणून दिलं होतं. परंतु त्यानंतरच्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा वर्ण कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर युतीचं सरकार आलं आणि युतीचं सरकार आल्याच्या नंतर मे 2023 मध्ये या बाबतीमध्ये डीजी अँटी करप्शन महाराष्ट्र यांनी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागांच्या अधीक्षकांकडे ते माझं पत्र पाठवलं. त्या पत्राच्या अनुषंगाने ही चौकशी चालू झाली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मुखपत्राला हा काहीच अधिकार नाही की त्यांनी या बाबतीमध्ये पॉलिटिसाइज करावं. नाही, पण खरं तर माझी तक्रार अशी होती, 600 कोटींचा आकडा आहे, त्यांनी सुद्धा 600 कोटींचाच उल्लेख केलेला आहे. फक्त माझी तक्रार अशी होती की यामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये बदलापूर नगरपालिकेकडे 1100 कोटी रुपये या ठिकाणी जमा झाले. 200 कोटी रुपये त्यांची जी शिल्लक होती ती, आणि गेल्या 3 वर्षामध्ये 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या 3 वर्षामध्ये 900 कोटी रुपये नगरपालिकेचं उत्पन्न होतं. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून टॅक्स असेल, तुमचं डेव्हलपमेंट चार्जेस असतील त्याच्या माध्यमातून अशा 1100 कोटी रुपयांमध्ये 50 कोटी रुपये खरं तर कोविडला खर्च झालेले होते. आणि या 50 कोटीचा भ्रष्टाचार हा एक वेगळा पार्ट आहे, त्याच्यावर आपण परत तुम्हाला मी सांगतोच माहिती. परंतु या बाकी इसेन्शियल खर्च 200-250 कोटी रुपये केल्याच्या नंतर जे शिल्लक 650-700 कोटी रुपये शिल्लक राहतात, या 650-700 कोटी रुपयांची कामं करताना गेल्या 3 वर्षामध्ये प्रशासकीय नगराध्यक्ष असणाऱ्या व्यक्तींनी त्या ठिकाणी अनेक बोगस ठराव केले. खरं तर प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकीय नगराध्यक्ष सुरुवातीला 6 महिने कोण होते तर प्रांत होते, डेप्युटी कलेक्टर रँकचा ऑफिसर होता आणि मुख्याधिकारी जबाबदारी गेली होती. नंतर शासनाने काय केलं, 6 महिन्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारनेच केलेलं. त्यांनी काय केलं, त्या 6 महिन्याच्या नंतर या प्रांत अधिकाऱ्यांना बाजूला केलं आणि सगळा चार्ज मुख्याधिकारी यांच्याकडे, प्रशासकीय नगराध्यक्षांचा पण चार्ज दिला आणि मुख्याधिकाऱ्यांचा पण चार्ज दिला. या कालावधीमध्ये या बदलापूरला आलेल्या सगळ्या मुख्याधिकाऱ्यांनी एक धंदा असा केला की ठराव टाकताना 10% पैसे घ्यायचे आणि ठराव टाकून द्यायचा. 10 लाख रुपयांचे ठराव गेल्या 3 वर्षामध्ये 1500 पेक्षा जास्त असे ठराव टाकले. जागेवर प्रत्यक्ष पाहणी करायची नाही, त्याचा मॅप जोडायचा नाही. 10 लाखांचे ठराव काय केले तर टेक्निकल सँक्शन इथं घेता येतं, इथल्या सिटी इंजिनियरच्या माध्यमातून. एमजेपीला त्याचं टेक्निकल सँक्शन जात नाही. ऑफलाईन टेंडर काढलं 3 ते 10 लाखापर्यंत. यांना वाटलं की ऑफलाईन टेंडर काढण्याची परमिशन आहे, त्या जीआरचा आधार घेतला. खरं तर इसेन्शियल कामांच्या जीआर फक्त ऑफलाईन काढता येतो, ऑफलाईन टेंडर काढता येतात. स्थापत्य कामांची टेंडर ऑफलाईन काढता येत नाही. यांनी ती 10 लाखांची कामं ऑफलाईन टेंडर काढली आणि सगळ्या वर्क ऑर्डर देऊन इथे नगरपालिकेची 3 वर्षांमध्ये जवळजवळ 600 कोटी रुपयांची लूट केली असा माझा त्या ठिकाणी दावा आहे. आणि त्या बाबतीमध्ये मी साधारण सगळे पुरावे अँटी करप्शन ठाण्याला दिलेले आहेत. अजूनही माझे पुरावे गोळा करण्याचं काम चालू आहे, ते देतोय. माझा 600 कोटींचा घोटाळा त्या अर्थी आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये 600 कोटी कोविडमध्ये घोटाळा झाला, जो सामन्याने टॅगलाईन दिली आहे ती चुकीची आहे. 600 कोटीच्या स्थापत्य कामांची चौकशी व्हावी. प्रशासकीय नगराध्यक्ष म्हणजे काय असतं,
त्यांना सगळे अधिकार आहेत का? ज्यावेळेला लोकप्रतिनिधींची बॉडी असते त्यावेळेला लोकप्रतिनिधी ठराव करतात कामांच्या, विकास कामांचा, आणि प्रशासक जो मुख्याधिकारी असतात त्यांच्याकडे त्या ठरावांची अंमलबजावणी करण्यासाठी दिली जाते. परंतु ज्या वेळेला प्रशासकीय राजवट असेल त्यावेळेला महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत अधिनियम जे आहे या पुस्तकामध्ये प्रशासकीय नगराध्यक्षांचे कुठलेही अधिकार दिलेले नाहीत. याचा अर्थ ते सगळे अधिकार कुणाला? जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. यांनी काय करायला पाहिजे होतं? या कामांची कुणाची शिफारस आली असेल त्यावेळेला नगरसेवक अस्तित्वात नाहीयेत, एखाद्या नगरसेवकाने शिफारस केली किंवा उद्या आदर्श तारडे तुम्ही एक नागरिक आहात, तुम्ही शिफारस केली एखाद्या कामाची, ती शिफारस आल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर पाहणी करणे, जाऊन त्याचं इस्टिमेट तयार करणे, इस्टिमेट तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना त्या बाबतीमध्ये मंजुरीसाठी पाठवणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर ती कामं करणं अपेक्षित असतं. परंतु यांनी तसं काही न करता ती प्रोसिजर बायपास केली आणि सगळी बोगस कामं केली. माझं मत आहे की 1500 ठराव असतील, त्या 1500 ठरावांमध्ये सगळीच कामं बोगस आहे असा माझा दावा निश्चितच नाही. याच्यामध्ये 60-70% कामं जागेवर प्रत्यक्ष झालेलीच नाही आणि हे 10% राजकारणाच्या नावाखाली, टक्केवारीच्या नावाखाली हे सगळे ठराव मंजूर केले. त्याच्यामध्ये नगरपालिकेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेजारची अंबरनाथ नगरपालिका आहे, त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर गेल्या 3 वर्षामध्ये बदलापूर नगरपालिका अंबरनाथ नगरपालिकेच्या पुढे होती 3 वर्षापूर्वी. अंबरनाथ नगरपालिकेने छोटी छोटी कामं घेतली नाहीत. अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रामध्ये 800 कोटी रुपयांची कामं चालू आहेत. श्रीकांत शिंदे साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी ती सगळी कामं त्या ठिकाणी दिली आणि देऊन 10-10 लाखांची कामं न केल्यामुळे आज अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज, स्विमिंग पूल, मंदिर, UPSC MPSC सेंटर अशी मोठी मोठी कामं त्या शहरामध्ये झाली. त्या शहराची उंची मोठ्या प्रमाणात वाढली हे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. पण बदलापूर शहर जे एकदम सक्षम अशी नगरपालिका आर्थिकदृष्ट्या, त्या नगरपालिकेमध्ये या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, अकाउंटंट यांच्या सगळ्यांच्या संगनमताने एक धिंगाणा घातला आणि बदलापूर नगरपालिकेची मोठ्या प्रमाणामध्ये लूट केली. बरोबर. पण ही लूट होत असताना यात काही लोकप्रतिनिधींचा काही समावेश आहे किंवा सहभाग आहे असं म्हटलं तर? वास्तविक प्रशासकीय राजवटीमध्ये लोकप्रतिनिधींचा कुठलाही सहभाग त्या ठिकाणी दबावाने होतात ना? नाही, तुम्हाला मी सांगतो कुठलाही सहभाग नसतो. शासनाने काय केलं होतं कोविडच्या कालावधीमध्ये, त्यावेळेला एक समिती नेमली होती, कन्सल्टिंग समिती, किंवा कोविडची जी काही कामं करायची असतील त्या कामांच्या संदर्भामध्ये या समितीला सभापती होते त्याच्यामध्ये, आणि त्यावेळेसचे तत्कालीन नगराध्यक्ष हे लोक होते, काही पक्षांचे गटनेते वगैरे होते, आणि यांना घेऊन एक कन्सल्टिंग कमिटी तयार केली होती आणि कन्सल्टिंग कमिटीला विचारात घेऊन त्या ठिकाणी ही कामं कोविडच्या काळातली करायची होती. मी त्या समितीमध्ये सदस्य होतो. मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला आमच्या मिटिंग व्हायच्या त्यावेळेला ही लोक आम्हाला काहीही माहिती त्या ठिकाणी द्यायची नाही. आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला, तो कोविडचा काळ या नावाखाली त्या ठिकाणी त्याची आमच्या मागण्यांची अवहेलना करायची. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, उदाहरणाखातर आता आपण अतिशय डिस्क्रिप्टिव्ह मुलाखत देतो. उदाहरण सांगतो की कोविडच्या कालावधीमध्ये एक माझ्याकडे ठराव आहे, म्हणजे बिल काढल्याचा एक पुरावा आहे की 25 लाख रुपये बिल कशाचं काढलं माहिती आहे? की ज्या बिल्डिंगमध्ये एखाद्याला कोविड झाला असेल तर त्या कोविड झालेल्या बिल्डिंगच्या खाली सेक्युरिटी गार्ड आम्ही नेमले, असं करून यांनी 25 लाख रुपये दिले. आता तायडे साहेब मला एक गोष्ट सांगा, या बदलापूरच्या जनतेला मी एक प्रश्न विचारतो, कुठल्या बिल्डिंगच्या खाली सेक्युरिटी गार्ड होते? कोणत्याच बिल्डिंगच्या खाली सेक्युरिटी गार्ड नव्हते. म्हणजे 25 लाखांचं बोगस बिल काढलं. यांनी दुसरं काय केलं, त्या बिल्डिंगच्या खाली बांबू लावले आणि एंट्री बंद केली. असं करून 28 लाख रुपयांचं बिल काढलं. बरोबर. खाण्याच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बिल काढलं. त्याच्यानंतर याच्या बाबतीमध्ये उषा, बेड आणि त्याचं एक मोठं 1 कोटीच्या आसपासचं बिल काढलं. म्हणजे हा सगळा कोविडच्या काळातला हा मी तुम्हाला दिलेले काही पुरावे आहेत. तशी स्थापत्य कामं करताना वार्षिक निविदा नावाचा एक प्रकार होता, जो 2020 मध्ये त्याचं एक टेंडर झालं होतं. त्याच्यामध्ये या शहरामध्ये जर काही इसेन्शियल कामं करायची असतील, एखादा पेवर ब्लॉक तुटला, एखादं गटर खराब झालंय, छोटं म्हणजे 5, 25, 50 हजाराचं काम असेल तर त्याचं ऍटम रेटवर एक कॉन्ट्रॅक्ट काढलं गेलं आणि त्या ऍटम रेट कॉन्ट्रॅक्टमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरने 1 कोटीपर्यंतचं काम त्याला द्यायचं असं ठरलेलं होतं त्या ठरावामध्ये. यांनी काय केलं, 3 वर्ष त्या टेंडरची मुदत नाही केली, बंद नाही केली आणि त्याच ठेकेदाराला सातत्याने काम देत राहिले. कुठेही काम निघालं की ते त्याला काम द्यायचं, जागेवर आहे का नाही त्याची छानशा नाही करायची. 25 कोटी रुपयांच्या आसपासची बिलं काढली 3 वर्षांमध्ये. पण याचा काही पुरावा आहे का? सगळे पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. मी तुम्हाला सगळं द्यायला तयार आहे. मी तुम्हाला आता 10 मिनिटापूर्वी एक पुरावा दाखवला. एक काम असं होतं की त्याच्यामध्ये एका महानगरपालिकेचा खोटा दाखला जोडलेला आहे. तो पुरावा सिद्ध पण झाला की हा दाखला खोटा आहे. त्या एजन्सीला ते काम दिलं गेलं, त्याची वर्क ऑर्डर दिली गेली. वर्क ऑर्डर देऊन त्याला ते काम देऊन 50 लाख रुपयांचं बिल काढण्यात आलं. त्याचे सुद्धा पुरावे मी अँटी करप्शनला दिलेले आहेत, त्या ठिकाणी दिलेले आहेत. असे सगळे पुरावे माझ्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. हा राजकीय लोकांचा याच्यामध्ये काही काडीचा संबंध नाही. त्यांनी एखादी शिफारस केली असेल तर अधिकाऱ्यांनी ती चुकीची शिफारस असेल तर अधिकारी मानेल का? त्यांनी मानतच नाहीये, कारण त्याच्याकडे सगळे अधिकार आहेत. मग त्याच्या दबावाला बळी पडून ते करतील असं तुम्हाला वाटतं का? असं शक्यच नाही. हा सगळा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेला
संगनमताने केलेला घोटाळा आहे. अच्छा, पण नेमकं कोण? कारण पुजारी मुख्याधिकारी होते, आता गोडसे आहेत, ही प्रथा आजही चालू आहे का? तुम्हाला उदाहरण सांगतो की प्रकाश गोडसे हे कोविडच्या कालावधीमध्ये फेब्रुवारीमध्ये आपल्याकडे मुख्याधिकारी होते. ते जुलैमध्ये त्यांनी पलायन केलं इथनं, कारण त्यांना शुगर होती. त्याच्यामुळे ते निघून गेले आणि त्यांची निवृत्ती झालेली नसताना सुद्धा ते ठाण्याचा चार्ज घेतला आणि ते जुलैमध्ये निघून गेले. त्याच्यानंतर आले पुजारी, आणि पुजारी बाबांना तर काय झालं, हेच मिळाली, तिजोरीच मिळाली. 200 कोटीची आयती तिजोरी होती ती मिळाली. त्याच्यानंतर 300 कोटी रुपये आले. आणि मग कोविडच्या कालावधीमध्ये स्थापत्य कामाचा धिंगाणा केला. कोविडच्या काळात तर कोविडची कामं केली, ऑक्सिजन प्लांट आहेत, कोविड सेंटर आहेत, जे आवश्यक कामं ती कोविड सेंटरची केली त्यांनी. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन प्लांटचं तुम्ही आता इस्टिमेट चेक करा. म्हणजे याचं परीक्षण, लेखापरीक्षण खरं तर मुंबई महानगरपालिका ज्याप्रमाणे चाललंय की एखादं टेक्निकल ऑफिसर नेमायला पाहिजे. म्हणजे लेखापरीक्षक जो असतो ठाण्यात दिला जातो त्याला काहीच अधिकार नाहीये, तो फक्त आकडेवारी चेक करतो. परंतु मुंबई महानगरपालिकेत ज्याप्रमाणे लेखापरीक्षण चालू आहे, तांत्रिक लेखापरीक्षण, आणि त्याच्यामध्ये मग पोलीस यंत्रणा वगैरे हे सगळे लोक सहभागी असतात. PWD की बाबा त्या ऑक्सिजन प्लांटला एवढा खर्च झालेला आहे का, किंवा त्या ठिकाणी आता हे कोविड सेंटर एका एजन्सीला चालवायला दिलं हॉस्पिटलवाल्यांना, तर त्यांना पेमेंट मोठ्या प्रमाणामध्ये पेमेंट केलेली आहे. त्यांना पेमेंट कशी का केली, उषा बेड खरेदी केले ते कुठे आहेत, आज त्यांनी खरेदी केलेलं सगळं मटेरियल कुठे आहे, ह्या सगळं कोविड सेंटरच्या बाबतीमध्ये याची चौकशी त्या 50 कोटीच्या बाबतीत व्हायला पाहिजे. पण त्याच्याबरोबर या पुजारी साहेबांनी काय केलं, ठरावांची पण खेळापत चालू केली. की कोण आला की त्याला 10 लाखांचा ठराव द्यायचा, हे काम आहे साहेब, हे करा ते करा, अशी कामं देऊन टक्केवारी पदरात पाडून. टक्केवारी नेमकी किती? 10% आसपास त्यावेळेला नगरपालिकेत रेट चालू होता अशी खबर आहे. मी माझ्या टक्केवारीत, आणि हे मी माझ्या निवेदनात पण या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि वार्षिक निवेदनामध्ये तर फुल जास्त टक्केवारी होती. म्हणजे त्याच्यामध्ये त्यावेळेचे नगर अभियंता आणि मुख्याधिकारी हे सगळे सिंडिकेट त्या ठिकाणी सहभागी होते. मी त्यांची पण चौकशीची मागणी त्या ठिकाणी केली. मी काही पुरावे पण दिले की काही जागेवर कामं झालेली नाहीत, त्याचे पुरावे पण मी त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि माझी मेन मागणी काय आहे, त्याच्यानंतर योगेश गोडसे आले साधारणपणे ऑगस्ट 2021ला गोडसे साहेब आले. त्यांनी पण काय केलं, गेल्या 2 वर्षामध्ये माझ्याकडे ठराव आहेत. 2022 मध्ये जवळजवळ 783 ठराव झाले. म्हणजे माझ्याकडे सगळी आकडेवारी उपलब्ध आहे. मी तुम्हाला सगळी आकडेवारी त्या ठिकाणी SITला जर नेमली SIT तर त्यांना देणार. जागेवर प्रत्यक्ष कामांची गरज आहे का ती पाहायची नाही, त्याचा मॅप जोडायची नाही. म्हणजे हा 3 वर्षाचं हे सिंडिकेट सगळं चालू आहे. आज 3 वर्षापूर्वी बदलापूर नगरपालिका महाराष्ट्रातली अग्रगण्य आर्थिकदृष्ट्या संपन्न नगरपालिका असणारी नगरपालिका आज गेल्या 6 महिन्यापासून सफाई कामगारांचे पैशांचे पगार दिलेले नाहीत. इसेन्शियल गोष्टींचे पगार द्यायला या लोकांकडे पैसे नाहीत. हप्ता MMRDचा हप्ता आहे, तो हप्ता द्यायला या लोकांकडे पैसे नाहीत. अशी अवस्था या प्रशासकांनी केलेली आहे. या प्रशासकांनी नंगा नाच केलेला आहे आणि प्रचंड नगरपालिकेची लूट केलेली आहे असा माझा दावा आहे. आणि माझी 30 तक्रार अँटी करप्शनकडे आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाकडे सुद्धा आम्ही मागणी करणार आहे की देवेंद्र फडणवीसांकडे आम्ही पत्र तयार केलंय, मागणी करणार आहोत की अशी संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचाराला विरोध करणारा पक्ष आहे. आमचं भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार आहे. कोविडच्या कालावधीमध्ये कोण काम करत होतं, कोविडच्या कालावधीमध्ये लोकप्रतिनिधी ग्राउंडवर काम करत होते. त्याच्यामध्ये शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, त्यावेळेचे ह्या लोकांनी ग्राउंडवर त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी खाली काम केलंय. त्यामुळे कार्यकर्त्यांचा याच्यामध्ये दोष नाही. आमचे त्यावेळी शिवसेनेचे शरदप्रमुख बाबांजी म्हात्रे असतील, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष असतील, गटनेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, ह्या लोकांनी ग्राउंडवर काम केलं. अधिकारी ग्राउंडवर काम करत नव्हते. लक्षात ठेवा, काही अधिकारी ग्राउंडवर काम करत होते, काही डॉक्टर काम करत होते. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही कोविड म्हणजे आपत्ती नव्हती, त्यांच्यासाठी इष्टापत्ती होती. इष्टापत्ती शब्द की एखाद्याला संधी मिळते, त्या संधीचा यांनी फायदा घेतला आणि या नगरपालिकेची मोठ्या प्रमाणात लूट केली आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे, आदरणीय एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार आहोत की सर, आपल्या सरकारने लोकांना येताना की करप्शन फ्री महाराष्ट्र, मोदी साहेबांचं करप्शन फ्री इंडिया जसं मुवमेंट आहे तशी करप्शन फ्री महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपण केलेला आहे. आपण जेव्हा मुंबई महानगरपालिकेची आपण चौकशी करतो तशाच प्रकारे आपण बदलापूरची चौकशी करण्याचा पण आपल्याला अधिकार आहे. आणि आपण ही चौकशी करून लोकांच्या टॅक्स मधले पैसे या ठिकाणी या अधिकाऱ्याने जर लुटले असतील तर त्याची सविस्तर चौकशी व्हायला पाहिजे, त्याची SIT नेमली गेली पाहिजे. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लोकप्रतिनिधींचा सहभाग निश्चित नाही याची मला खात्री आहे. असेल तर तो प्रूव्ह होईल, असेल कोणाचा सहभाग तर तो प्रूव्ह होईल. आणि जो ज्याचा सहभाग प्रूव्ह होईल त्याला सगळ्यांना शिक्षा मिळेल. पण याच्यामध्ये प्रशासकीय नगराध्यक्ष, अकाउंटंट, नगर अभियंता, ज्युनियर इंजिनियर, सगळे टेक्निकल नगरपालिकेचे लोक यांचा फार मोठा सहभाग आहे. फार मोठी लूट नगरपालिकेची केली आहे असा माझा दावा आहे. शिंदे साहेब, खरं तर एक प्रश्न तुम्हाला या निमित्ताने विचारणं गरजेचं आहे. कारण प्रशासकीय राजवट योगेश गोडसे असताना सुद्धा अनेक कामं चालू आहेत. तुमच्या वार्डात सुद्धा कामं सुरू होते. नाले सफाईचे कामं असतील किंवा मग गार्डनचे सुशोभीकरण असतील किंवा मग रस्त्याचे कामं असतील, अफाट कामं चालू आहेत आणि त्याचे ठराव सुद्धा होत आहेत. सगळ्या गोष्टी बेछूट चाललेल्या आहेत.
मग असं कशावरून की फक्त हे सगळे जे घोटाळे होते, म्हणजे अगदी बरेच घोटाळे बघितलेत बदलापूर शहराने, अगदी TDR पासून आजपर्यंत अनेक घोटाळे झाले, अनेकांनी दावे केले, प्रतिदावे झाले, त्याच्या चौकशा झाल्या, हेरिंग झाल्या, पण त्यातून निष्पन्न काहीच झालं नाही. मग तुमच्या या चौकशीच्या मागणीतून काय निष्पन्न होईल असं वाटतं? नाही नाही, बघा, एक लक्षात ठेवा, नागरिकांच्या समोर मुंबई महानगरपालिकेची आता चौकशी चालू आहे. बरोबर. आता तुम्ही जर असा प्रश्न विचारला की मुंबई महानगरपालिकेच्या चौकशीतनं काय निष्पन्न होईल, ईडीने त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. चौकशीतनं निष्पन्न होत नाही असं कधीच होत नाही. चौकशीतनं 100% निष्पन्न होतं. बदलापूर नगरपालिकेमध्ये पण तथाकथित प्रशासकीय इमारतीचा घोटाळा झाला म्हणून सांगितलं, त्याच्यानंतर TDR घोटाळा म्हणून सांगितलं. त्यातनं काही काही गोष्टी आज सिद्ध झाल्या, ज्या चुकीच्या होत्या ते सिद्ध झाल्यानंतर बाहेर आल्या ना, आणि आल्यानंतर त्याच्या न्यायालयीन प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे. आमची आता तीच मागणी आहे की आता जे दोषी असतील, खोटे कागदपत्र देऊन जर तुम्ही टेंडर घेणार असाल तर तुम्ही ती गोष्ट चालवणार आहात का? बरं, माझ्या निदर्शनात ही गोष्ट आली तर मी निदर्शन आणून देऊ नये का? त्याच्यावर पुढे निष्कर्ष काय होतील, कारवाई काय होईल याची वाट पाहणं माझं काम नाही. तो प्रशासकीय बाब आहे, ती न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यांनी त्याची चौकशी करावी, चौकशी करून पुढे त्याप्रमाणे संबंधितांना कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. जर मुंबई महानगरपालिकेत कारवाई होणार असेल समजा, तर बदलापूर नगरपालिकेत सुद्धा कारवाई 100% होईल. सगळीकडे जर सेटलमेंटचं वातावरण असेल, आता एखादा ठेकेदार जेव्हा नगरपालिकेत येतो, हे म्हणजे तुमची बॉडी असताना सुद्धा ह्या प्रकार झालेले आहेत की ठेकेदार येतात, कसं तरी काम करतात आणि वरून मग बिलं त्यांना दिले जातात. आणि आज प्रशासकीय राजवट असताना तुमच्या हातात पॉवर नाही, पॉवर सगळी प्रशासकांकडे. मग तुम्ही आवाज करताय, मग यात कुठेतरी संगनमत आहे असं वाटतं? एक सामान्य नागरिक म्हणून आमचा अधिकार आहे की या शहरामध्ये चुकीचं काय घडेल, या शहराचे आम्ही नागरिक आहोत, या शहराचे आम्ही विश्वस्त, माझी विश्वस्त आहोत. मी नगरपालिकेमध्ये 10 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं. मग मी शांत बसणारा माणूस नाही. चुकीची गोष्ट आहे, आणि मी सिव्हिल इंजिनियर आहे, एखादी टेक्निकल गोष्ट चुकीची जर घडत असेल तर ती निदर्शनात आणून देणं माझी जबाबदारी आहे, आणि त्याचा पाठपुरावा करणं ही पण माझी जबाबदारी आहे. तुम्ही पूर्वी बदलापूर नगरपालिकेचा इतिवृत्त घोटाळा म्हणून मी 2005 साली बाहेर काढला होता. त्याचा पुरावा आहे की त्या इतिवृत्त घोटाळ्याच्या नंतर बदलापूर नगरपालिकेला एक प्रशासकीय शिस्त लागली होती. याचा हा माझा दावा आहे, लक्षात ठेवा. आणि ते त्यावेळेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी सुद्धा मान्य केलं की तुम्ही हा घोटाळा माझ्या निदर्शनात आणून दिला म्हणून अशा गोष्टी होतात नगरपालिकेत. त्यामुळे मी माझ्या परीनं ज्या ज्या काही गोष्टी चुकीच्या होतात ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. आणि प्रशासकीय नगराध्यक्षपद किंवा प्रशासकीय राजवट आहे ना, हा या महाराष्ट्राला लागलेला एक मोठा कलंक आहे. 3 वर्ष, आज बदलापूर मुंबई महानगरपालिकेचं 1 वर्ष आहे, बदलापूर नगरपालिकेला 3 वर्ष प्रशासकीय राजवट आहे. मला सांगा, 93 साली 74वी घटनादुरुस्ती झाली. या घटनादुरुस्तीनुसार 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये प्रशासकीय राजवट ठेवता येत नाही. मग ही प्रशासकीय राजवट ठेवली गेली. याच्यामध्ये या ऍक्टमध्ये प्रशासकीय नगराध्यक्षांच्या अधिकार आहेत का? सगळे अधिकार कलेक्टरला आहे. प्रशासकीय नगराध्यक्ष फक्त हा एक तिथे हे बसवायचं म्हणून बसवलेला असतो. मग त्यांनी याचा गैरवापर जर केला तर लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या विरोधात आवाज उठवणं हे आमचं कर्तव्य आहे. या शहरामध्ये लूट होत असेल, तुमच्या घरासमोरचा तायडे साहेब, मी तुम्हाला एका रस्ता सांगितलं की तायडे साहेब हा 10 लाखाचा ठराव तुमच्या घरासमोर झालेला आहे, तुम्ही म्हणता हा झालेलंच नाही का? तर मग तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा राग येणं स्वाभाविक आहे ना, की तुम्ही दरवर्षी प्रॉपर्टी टॅक्स भरताय, तुम्ही दरवर्षी इन्कम टॅक्स भरताय, तुम्ही जीएसटी भरताय. राज्य शासनाकडनं करोडो रुपये नगरपालिकेला मिळतात, केंद्र सरकारकडनं जीएसटीच्या माध्यमातून करोड. आपण नेहमी महागाई, बेरोजगारीच्या बाबतीमध्ये बोलतो, महागाई होत चालली आहे का? म्हणजे शासन काय करतोय, मोठ्या प्रमाणात टॅक्स जमा करतोय, पण तो टॅक्स या नगरपालिकांना पण देते. या नगरपालिकेमध्ये शासनाकडनं आलेला 1 रुपया जर असेल आणि तो जर इथे असा लुटला जात असेल तर तुमच्या माझ्या खिशातनं जीएसटीचे पैसे किंवा इन्कम टॅक्सचे पैसे, प्रॉपर्टी टॅक्सचे पैसे लुटले जातात. त्यासाठी आपण शांत का बसायचं? आणि याची एक सविस्तर यंत्रणा आहे, लाचलुचपत प्रतिबंधक खातं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या मार्फत ही चौकशी होईल. आणि आमची मागणी अशी आहे की उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि टेक्निकल लोक देऊन या बाबतीमध्ये याची चौकशी जर झाली या स्थापत्य कामांची, तर एक मोठं गौडबंगल त्या ठिकाणी बाहेर निघेल. सगळे डिटेल्स बाहेर येतील आणि हा घोटाळा कितीचा आहे ते पण कळेल. घोटाळा 50 लाखाचा केला काय, 50 कोटीचा केला, घोटाळा घोटाळाच असतो. कॅमेरा पर्सन अनिकेत सोनवणेचा आदर्श ताळे, ठळक वार्ता, बदलापूर पूर्व.